अजय जाधव आणि अशोक यांना देखील, अशोक यांना 50 रुपयाचं पारितोषिक होतं, 100 रुपयाचं, आणि अजय यांना 50 रुपयाचं. या पुढील मॅच ऑन करूया. या मॅचच्या दिशेने अंपायर त्वरा करावी. आणखीन आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना जाऊया. सामन्याच्या मध्ये पहिलाच बॉलवरती लेग साईडला टेकवलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील त्या धावा. 4 येतोय खणखणीत. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा करणारा चौकार. पहिल्या चेंडूवरती विशाल्याचा चक्कर मात्र नक्कीच ठोकला तो सचिन याने. सकाळपासून 2 सामने नक्कीच मिस केले. आता मात्र या सामना इम्पॉर्टंट सामना, एक विजयश्री देणारा सामना. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलेला एक साईडच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषा पार. मिळतील त्या धावा. 4 येतोय खणखणीत चौकार. 4 धावांनी मात्र नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचतो 2 चेंडूच्या अखेरीस 8 या आकड्यावरती. धाबी मोहन संघासाठी नक्कीच प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये. रामचंद्र चव्हाण यांच्याकडून. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू एक धाव नक्कीच धावून काढले आणि स्ट्राईक वरती येतो 2 मॅचचा हिरो, तो म्हणजे नक्कीच तुषार. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 9 या आकड्यावरती. जर पाहिलं ना झांझावड संघाची फलंदाजी, दोन्ही देखील मॅच ते खेळले. दोन्ही देखील मॅच मध्ये 3 म्हणजे 18 चेंडू मध्ये त्यांनी जवळजवळ 50, दोन्ही देखील मॅच मध्ये 50 केलेली आहे. या मॅच मध्ये नक्कीच धाबी मोहन संघाला धावसंख्या करणे खूप गरजेचं आहे, कारण की पुढे जर का पाहिलं ना तेवढाच ताकदीचे फलंदाज. आता मात्र ब्लॉकआउट मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता विशाल याचा, त्याच्यावरती केला नक्कीच मोठा प्रहार. येतो तो खणखणीत षटकार. प्रत्येक षटकाराला 6 मार 6 इथं मार 6 ला 200 रुपये, 6 ला 200 आणि 4 ला 100. मॅचच्या दिशेने 3-4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 15 या आकड्यावरती. पावतीच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंच्या अखेरीस पहिल्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार आले होते. 2 चौकार, त्यानंतर केलेले मोठे प्रहार. आता मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मारलेला थोडासा उचलून चेंडू जातो सीमा रेषा पार. मिळतील त्या धावा. 4 येतो तो चौकार आणि धावसंख्येमध्ये होते नक्कीच वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती बघितलं ना विशाल, दोन्ही मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना मात्र आता सचिन आणि तुषार यांची जोडी, अप्रतिम जोडी. दोघांनी देखील हल्ला केला. आता मात्र पुन्हा एकदा उचलून फेकलाय चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषा पार. येतो 4 चौकार आणि 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे धावतो. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 23 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तदनंतर आलेली 1 सिंगल, तदनंतर आलं तुषारचं वादळ. पहिला षटकार, मग मिळालेले 2 चौकार. या पुढील होणारा सामना हातलोट वर्सेस कासलोट. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. थोडासा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आलेला ब्रेक पाठीमागून चालत असताना. 4 नवीन फिल्डर आलेले आहेत. कोणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गवरती. हर्ष, एक आगळा वेगळा हर्ष. बघूया पहिल्याच षटकामध्ये जवळ आलेला 23 धावा.
आता हर्ष काय संघासाठी आपल्या थांबवतोय, काय करतोय, नक्कीच पाहणं योग्य असेल. पंच सामना त्वरित चालू करावा. झांझवड संघ लक्ष द्या, 12 मिनिटाचा फक्त अवधी आहे तुमच्या हाती. टायमर चालू आहे. या पुढील चेंडू हर्षाचा, मात्र शॉट टाकलेला चेंडू, वाईट चेंडू. अंपायरचे दोन्ही हात होत आहेत लांब, देत आहेत वाईड. आणि धाव संख्या एका धावेने पुढे नक्कीच सरसावते. धाव संख्या जाऊन पोचते 24. स्ट्राईक वरती आहे सचिन, नक्कीच दबाव आहे. अप्रतिम खेळी करतो. जर फलंदाजी बघितली ना, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, गोलंदाजीवरून बॉल उसळी घेतोय, जाऊन पोहोचतोय डायरेक्ट विशाल याच्या हाती. आणि धाव संख्या आहे 400. पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती एक, वाईट टाकला WD. आता 1 रन, 0-0. आता नाही काढला 1 रन. 2 चेंडू अखेरीस. पहिला चेंडू नक्कीच खराब होता, त्यावरती आलेला 1 रन. तदनंतर एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर एक बॉल आणि धाव संख्या आहे ती 24. आता मात्र ऑफ साईडला खेळलेला फलंदाज गोलंदाजीच्या दिशेने आणि त्यावरती आलेल्या ह्या 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या जाऊन पोचते 26 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या होते नक्कीच दादर मोहन संघाची 26. या पुढील चेंडू आता मात्र सरसावून मारलाय, बॉल वरती आलाय, त्याच्यावरती येतोय तो क्षेत्ररक्षक होत आहे जम्पलिंग आणि त्यावरती काढलेला पुन्हा 2 धावा. 2 धावेने नक्कीच धाव फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 28च्या घरात. बाहेर फुटबॉल खेळणारी मुलं प्लीज, मॅच चालू आहे, आतमध्ये येऊ नका सारखे. या पुढे येणारा सामना आहे तो लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी. हातलोड वर्सेस कुरेशी. नाव काय त्यांचं? कासरूड. दोन्ही संघाच्या कर्णधार त्वरित यावे. आताच्या बॉल वरती काय आहे अंपायर? निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करता धाव संख्या जशीच्या तशी 28च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती नक्कीच निर्धाव चेंडू, त्यानंतर आलेला 2-2च्या धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धाव संख्या आहे ती 28. आता मात्र पुन्हा एकदा टॅप करून मारण्याचा प्रयत्न, त्यावरती आलेली ही एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे जाते. धाव संख्या होते 29. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो हर्षने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती भले खराब चेंडू टाकला, त्यानंतर जो आपल्या गोलंदाजीवरती केलेला हा फलंदाजांवरती केलेला हा दबाव आपला गोलंदाजी मारत नाही. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र हर्ष. आता मात्र पुढे सरसावून होऊन मारण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती धावा येत आहेत त्या 2 धावाने धाव फलक पुढे सरसावते. धाव संख्या जाऊन पोहोचते 31च्या घरात. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. जरा घाई करावी प्लीज, त्वरा करावी. आपल्याकडे आणखीन 4 सामने खेळवायचे बाकी आहेत. दोन्ही संघ झांझवडवर दादे मोहन. अखेरीस धाव संख्या आहे ती 31. नवीन गोलंदाज होतो तो मात्र विशाल आतापर्यंत उत्तम अशी कॉमेंट्री करत होते. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती दिसतील. एक झांझवड संघाचा
एक अप्रतिम गोलंदाज, नक्कीच गोलंदाजी मार्गवरती येतोय. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सचिनची खेळी थांबवतोय का, सचिनला माघारी परतवतोय का नाही. पहिला चेंडू कार्तिकच्या सहाय्याने खेळला, त्याच्यावरती एक धाव नक्कीच काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी, 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 च्या घरामध्ये. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 33. पुढील चेंडू विशाल याचा. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला सचिनला काही समजलं नाही. बॅटची लागते ते काढा जातोय चेंडू निर्धाव आणि धाव संख्या आहे ते जैसेच्या तसे 33. जर पाहिलं ना तर दाबे म्हणून संघाला धावा करणे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा धावा होतील तेवढं देखील त्यांना मॅच मध्ये येणं खूप सोपं पडेल. मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खूप लांब चेंडूला पोटवलाय विशाल ह्याच्या हातामध्ये. विशालच्या हातामधून बॉल सुटणे म्हणजे खूप मुश्किल आणि त्यावरती आली ही एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती. दोन्ही देखील संघ बलाढ्य आहे. 2-2 सामने जिंकून सेमीफायनलला पोहोचले. जो संघ जिंकेल तो नक्कीच फायनलला पोहोचेल. तिसरी ओव्हरला 3 बॉल झाले. या तिसऱ्या चेंडूचे 3 चेंडू आणखी शेष आहेत. 3 चेंडू फेकून मोकळे झाले होते. मात्र विशाल आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका होतो का नाही. चेंडू जातो विशाल, जिथे तिथे विशाल. फलंदाजीला विशाल, गोलंदाजीला विशाल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो विशाल याच्या हातामध्ये. विशाल टू विशाल. आता मात्र तुषार याची खेळी संपते. तुषारच्या जागी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे अक्षय. त्वरा करावी मित्रांनो, त्वरा करावी. आणखीन खूप सामने खेळायचे बाकी आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 च्या घरात. आधीच 35 होता. 35 31 पहिला बॉल 2 पडले. हे मोज 8 9 7 4 10 14 18 22 23 इथे 23 आहे. थांब सांगतो तुला. 23 4 6 7 किती 7 आले. एली 2 3 आले होते. 3 किती झाले. 27 आणि 7 23 आहेत. 23 आणि 7 30 झाले. हा 30 32 33 34 धावा झालेल्या आहेत. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला, त्यावरती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. हो नक्कीच. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन 36 च्या आकड्यामध्ये. मात्र शेवटचा चेंडू विशाल तो अक्षय. मोठा फटका येणे गरजेचं आहे. धावसंख्या पाहिली ना तर 36 आहे, पण पुढे संघ आहे ना तो मात्र झंझावर आहे. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुढे येतोय तो म्हणजे विशाल. नक्कीच विशाल म्हणजे झेल सुटणं मुश्किल. आता मात्र 36 वरती नक्कीच ताबे म्हणून संघाला थांबवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि संघ होते 36 वरती. 37 असेल ते तो गुण 37 होता. 37 ला क्लिक कर. दाबी म्हणून आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि झांझावर संघ आपण देखील आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. नवीन बॉल द्या. नवीन बॉल नवीन बॉल दे रे.
ए असू दे अरे तिथे लागतो नंतर कोण लक्ष ठेवत नाही त्यांच्याकडे असू दे ना 2 बॉल. दादा मोहन सोबत प्लीज त्वरा करा, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणखीन आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे. तसेच पुढचे दोन्ही देखील संघ कासरगोड आणि हातलोट आपले संघ तयारीत ठेवायचे आहेत. नितीन भाई सपकाळ आपला व्यासपीठावरती सन्मान होत आहे. आपण यावं. शिलाज दादा, विकास भाई आपला पण या ठिकाणी सत्कार होतो. शालाने गुच्छे नितीन भाई सपकाळ आपला इथे सन्मान होत आहे. शांताराम कदम पुष्पगुच्छ देऊन आपला इथे सन्मान होत आहे. शांताराम कदम आपला सन्मान करत आहे. धन्यवाद. दुसरे कोण? नितीन सपकाळ आपल्या इथे सन्मान होत आहे. शाला दादा पाठीपुढे बघायचं, लवकर पटापट करायचं. शालाने गुच्छ देऊन आपल्या इथे सन्मान होत आहे. शिलाज दादा यांच्या हस्ते. धन्यवाद. धन्यवाद. दुसरं अजून कोण आहे? तो आहे ना समीर उतेकर. समीर उतेकर आपल्या इथे सत्कार होत आहे. शालाने गुच्छ देऊन. शिलाज दादा आपण इथे सन्मान करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नाही सामन्याकडे त्वरा करावे. जांभूळ संघ व दावी मोहन संघ टायमर चालू केलेला आहे. 12 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. तसेच फलंदाजी मार्गावरती येत आहे. तो एक साईडला असेल तो मात्र जे विशाल आणि नॉन साईडला असेल तो देखील विशाल तो विशाल आणि गोलंदाजी मार्गावरती असेल नवीन गोलंदाज विकेश. एक मंडळी पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार विशालच्या बॅट मधून आला. हा श्री गणेशा करणारा चौकार. मात्र बघूया विशालच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती काय होतं, काय घडतंय, काय बिघडतंय. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आहे ती मात्र जसेच्या तसे 4 या आकड्यावरती. पुन्हा सविता जाऊयात सामन्याच्या दिशेने. विशाल टू हा कोण आहे? विकेश टू विशाल. या पुन्हा एकदा पुढील चेंडू विकेश याचा विशाल यास. पुढील चेंडूकडे जाऊया मैदानामध्ये काय होतंय. मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुढे क्षेत्ररक्षक नाही. झेल होतोय काय? नाही. त्यावरती नक्कीच 2 धावा धावून काढलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो नक्कीच. 3 धावाने मात्र धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7च्या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच एक मोठा प्रहार चौकार. नंतर आलेला निर्धाव चेंडू आणि या चेंडूवरती आलेल्या ह्या 3 धावा. 3 धावाने धावफलक जाते 7 या आकड्यावरती 3 चेंडूंच्या अखेरीस. पॉवर प्लेचं षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. फेस करेल विशाल. विशाल टू विकेश. बघूया काय होते. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेते
आणि त्यावरती एक धाव मात्र नक्कीच धावून काढले. एका धावेनं धाव फलक नक्कीच जातो पुढे. धाव संख्या होते ती 8. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना अप्रतिम असं षटक हाताळताना विकेश. बघूया काय करतोय पुढे आपल्या संघासाठी. जर या मॅच मध्ये हॅट्रिक कोणी घेतली तर त्यांना रामचंद्र कदम चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला, फेकलाय चौकाराच्या लाईनच्या दिशेने आणि 4 धावा. 4 धावांनी मात्र धाव संख्या जाते 12च्या घरात. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा, नंतर आलेल्या 3 धावा, नंतर गेला विशाल स्ट्राईक वरती त्याने दिलेली परत विशालला 1 रन आणि आताच्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाले. धाव संख्या आहे ती 12. या चेंडूवरती जर काय मोठा फटका आला तर मॅच मध्ये आणखीन देखील मजबूत बाजू करून जाईल तो मात्र झांझवड संघ. अप्रतिम अशी फलंदाजी करताना विशाल. मात्र पुन्हा एकदा साईडने मारण्याचा प्रयत्न आणि त्यावरती आलेले डिक्लेअर. एका धावेने मात्र समाधान मानतोय संघ आणि एका धावेच्या अखेरीस पॉवर प्लेचा पहिला षटक होतोय समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या मात्र होते 13. पुढील षटक 13 करावी मित्रांनो. मॅचचं पुढील षटक मात्र घेऊन येतात ते म्हणजे तुषार तो विशाल. एक समोरचे गाव एका बाजूला आहे ते म्हणजे झांझवड, एका बाजूला आहे ते म्हणजे दादर मोहन. दोन्ही देखील मजबूत संघ आता मात्र भेटलेत सेमीफायनलच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. प्लीज दादर मोहन संघ प्लीज त्वरा करावी. दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे तुषार. एका षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे ती म्हणजे 13 धावा. जाऊया सामन्याच्या दिशेने. आता मात्र लेग साईडला टाकलेला चेंडू क्लिक करण्याचा होता प्रयत्न, त्यावरती आलेली 1 धाव. एका धावेने मात्र धाव फलक पुढे जाऊन पोहोचते ते म्हणजे 14व्या आकड्यावरती. नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला, चेंडू चांगला होता पण कुठेतरी बॅटची कडा लागते, जाऊन चेंडू सरळ भेटतो क्षेत्ररक्षकाला आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा तुषार टू विशाल. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो, त्याच्या खालती अक्षय आणि विशालची खेळी होते इथे समाप्त. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. आता विशालची जागा घेण्यासाठी नक्कीच एक नौका फलंदाज झांझवड संघाकडून येईल तो म्हणजे अक्षय. आम्ही तरी बसू का? आम्ही बसू. सामन्याच्या दिशेने पुढील चेंडू तुषार याचा. आता मात्र वाईट चेंडू. एका धावेने धाव फलक पुढे सरसावते, धाव संख्या जाऊन पोहोचते नक्कीच 15च्या घरामध्ये.
टाकलंच नाही इकडे तुम्हाला काय अडचण नाही ना मला दिसलं नाही नक्कीच पहिल्या चेंडूवरती नक्कीच एकेरी धाव आली त्यानंतर आलेला एक विकेट आणि आता मात्र वाईट चेंडू 3 चेंडूच्या अखेरीस मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा शेवडा होतो निर्धाव चेंडू माझं आणि धावसंख्या जाऊन परिस्थिती नक्कीच 15च्या घरामध्ये आता हे डॉट आहे 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 15 मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव नक्कीच काढून दिले ती म्हणजे विशाल व्यास एका धावेने धाव फलक जात होते 16च्या घरामध्ये चेअर दे ना ती हे तिकडे वा ना थोडे पुढील चेंडू विशाल याचा विशाल हा त्याने 1 रन काढला पुढील चेंडू विशाल याचा 4 चेंडूच्या अखेरीस आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता लेग साईडला मारलाय आणि चेंडू गेलाय चौकार नाही सॉरी अरे साईडला वा ना यार 2 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसा होतोय धावसंख्या लावून पोचते 18च्या घरामध्ये अरे बघ ना साले तिथे विशाल दिसतोय ना 2 रन कर त्याच्या पुढे 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त शेवटचा चेंडू असेल याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं आहे झंगोड संघाला जर का मॅच मध्ये यायचं आहे तर या चेंडूमध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे आता मात्र ऑफ साईडला भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षाच्या हातामध्ये होता चेंडू झाला धरणीला दान मिळाला त्या धावा एक शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक ठेवली होती मात्र नक्कीच विशाल कडे आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज नक्कीच हातलोट हो साहेब वेगळ्या सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा 3रा षटक मात्र नक्कीच घेऊन येतो तो म्हणजे अक्षय 17 आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे धावा पाहिजेत त्या 18 धावांची गरज नक्कीच आहे ती मात्र झंझावाड संघाला पहिला चेंडू अक्षय याचा फेस करेल तो विशाल आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडला भर काढून मारला चेंडूला फेकून दिले सीमा रेषा पार मिळतील त्या धावा 6 येतो मोठा प्रहार म्हणजेच नक्कीच षटकार पहिल्या चेंडूवरती आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे धावा पाहिजे त्या नक्कीच 12 साईडला ना जरा पहिल्या चेंडूवरती विशालने आपले मनसुबे नक्कीच इथे दाखवलेले आहेत की मी आज तर मारणार पहिल्या चेंडूवरती मोठा नक्कीच प्रहार खेळला पुढील चेंडू आता मात्र खूप सारा दबाव अक्षयच्या अंगावरती तर पाहिलं ना 6 चेंडूमध्ये नक्कीच 18 धावांची गरज होती तर नंतर पहिल्या चेंडूवरती अक्षयने मोठा प्रहार खेळला 6 धावांसाठी तर नंतर अक्षयवरती आलेला हा दबाव आणि त्या दबावामध्ये टाकलेला नक्कीच हा वाईटचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय तो विशाल आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथे चेंडू फसलाय का हो नक्कीच चेंडू जाऊन पोचतो तुषारच्या हातात आणि विशालची खेळ नक्कीच होते इथे समाप्त
मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजेत त्या. 11 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे, ती नक्कीच झांझवड संघाला. एक मोठा प्रहार येणे नक्कीच गरजेचं आहे. त्याच मनसुब्याने विशालने नक्कीच मोठा प्रहार मारला होता, पण त्या प्रहाराच्या मध्ये आला तो म्हणजे नक्कीच तुषार. नवीन फलंदाज येतोय, लक्षित. लक्षित तो अक्षय, अक्षय तो लक्षित. या विकेट वरती पाहिलं ना तर आघाडीचा फलंदाज खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. मात्र पुन्हा एकदा बॅटचा कडा लागतो, चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातात, त्यावरती आलेला हा मोठा विकेट. आता मात्र झांझवड संघाला कुठेतरी दडपणात टाकलाय, विचार करण्यात तीन चेंडूंचा खेळ शेष झालेला आहे. 3 चेंडू अखेरीस पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला होता. मोठा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला, तर नंतर दबावामध्ये अक्षयने वाईट टाकला. नंतर एक फसवा चेंडू नक्कीच अक्षयने टाकला, त्याच्यावरती फसवला, ते म्हणजे अक्षयला. प्लीज चोरा करावी गौरव. आणखी 3 मॅच चालू आहेत, 20 मिनिटं झालेले आहेत आणि याच्या पुढील होणारे सामने प्रत्येकी 2 ओव्हरचे सामने होणार आहेत. समोरच्या दिशेने मारला, त्याच्यावरती आला क्षेत्ररक्षक, झेल होतो धरणीला दान, त्यावरती आलेल्या 2 धावांनी मात्र एक धाव एका धावाने मात्र धाव फलक पुढे सरसावतोय. आता मात्र 2 चेंडू 2 धावा 2 षटकार. आता धावून काहीच होणार नाही, पाहिजे ते म्हणजे फक्त आणि फक्त मोठे फटके, ते म्हणजे प्रहार, आणि आले पाहिजे ते म्हणजे मोठे मोठे षटकार. मात्र 1 धाव केली, धावेने मात्र सामना नक्कीच दाबे मोहन संघाकडे इथे देण्यात येतोय. अक्षय नंतरच पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार नक्कीच खेळून दिला. मात्र शेवटचा चेंडू आहे, अक्षय त्वरा करावी आणि सामना होतो दाबे मोहनच्या खिशात जातो, तो मात्र फायनलला. पुढचा सामना प्लीज तुमचं काय असेल ते विकेटच्या बाहेर करा, ग्राउंडच्या बाहेर करा, आपल्याला आणखीन 3 सामने खेळवायचे आहेत. दाबे मोहन संघ पुढील सामना